नमस्कार. आता कोर्टामध्ये सर्वजण आलेले असतात. प्रतिमा सगळ्यांना सांगत असते, आपण रविराज, सायली आणि अर्जुनला इथे बोलावूया, त्यांनासुद्धा सांगूया आपण. तेव्हा प्रिया म्हणते, नको आई, त्याची काही गरज नाही आहे. तरीसुद्धा प्रतिमा कोणाचं काही ऐकत नाही आणि सायलीला, अर्जुनला आणि रविराजला एक मेसेज टाकते. आता सर्वजण लगेच तिथे येतात. तेवढ्या तिथे आता प्रिया आणि अश्विनचा नंबर आलेला असतो. आता प्रिया आणि अश्विन त्या पेपरवर सह्या करणार. तोच तिथे रविराज येतो आणि अश्विनच्या कानाखाली वाजवतो आणि प्रियाच्यासुद्धा, आणि म्हणतो, तुला सांगितलं होतं ना मी, सुभेदारांशी काहीही संबंध ठेवायचा नाही, तरीसुद्धा तू संबंध ठेवलास. तुला लाज नाही वाटत असं वागताना? आणि प्रतिमा आणि प्रतापला देखील रविराज म्हणतो, तुम्हाला सांगावंसं वाटलं नाही मला? माझ्या मुलीशी लग्न करण्याचा विचार करताय तुमच्या मुलाचा, माझी मुलगी तुमची सून करून घेण्याचा विचार करताय आणि तुम्हाला मुलीच्या बापाला विचारता नाही आलं? अहो, कसे आहात तुम्ही, कसे वागताय? अशा सुभेदारांच्या घरात मला माझी मुलगी द्यायची नाही आहे. हा डॉक्टर असू दे मुलगा, नाही तर वकील असू दे. वकिलाला तर मी दिलीच नाही, त्याने मला तर फसवलं माझ्या मुलीला, तर डॉक्टरालासुद्धा मी देणार नाही. ते ऐकून आता कल्पना आणि प्रतापला धक्का बसतो. कल्पना म्हणते, भाऊजी असं काय बोलताय तुम्ही? पूर्ण आईंचं स्वप्न होते ते, की तन्वी ही सुभेदारांची सून व्हावी. तेव्हा लगेच रविराज म्हणतो, हो तसं मलासुद्धा वाटत होतं, पण आता नाही. आता मला तसं वाटत नाही. काही झालं तरी मी माझ्या मुलीचं लग्न सुभेदारांच्या घरात करूच देणार नाही. माझी मुलगी बिन लग्नाची राहिली तरी चालेल. तर आता मुद्दाम प्रिया ही रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, बाबा बाबा असं करू नका ना, मला अश्विनशी लग्न करायचं आहे. अहो बाबा, तुम्ही विचार करा, माझं 2दा लग्न मोडलं आहे. आता माझ्याशी कोण लग्न करेल? तुम्हीसुद्धा सांगा मला आता. तेव्हा लगेच रविराज म्हणतो, कोण लग्न नाही करणार? तुझं लग्न होऊन मोडलेलं नाही आहे, तुझं लग्न झालंच नाही आहे, एकदाही तुझं लग्न झालेलं नाही आहे. त्यामुळे तुझ्याशी तुझं लग्न मी लावणार. यांच्यापेक्षा चांगला मुलगा बघेन आणि मी तुझं लग्न लावेन. पण तू काळजी करू नकोस बेटा, मी आहे ना. पण प्रिया काही ऐकायला तयार नसते. आता रविराजला खूपच राग येतो. आता रविराज प्रियाला नाही तर अश्विनला म्हणतो, हे बघ, मुलीच्या बापाच्या मर्जीनुसार तू हे लग्न करत नाही आहेस, त्यामुळे मी तुझ्यावर केस ठोके ना. ते ऐकून आता सगळे सुभेदार घाबरतात. आता त्यांना काय बोलावं ते समजत नसतं. तोपर्यंत सायली देखील तिथे पोचलेली असते. सायली आणि अर्जुनला तिथे बघून सुभेदारांना धक्का बसतो. आता अर्जुनसुद्धा चिडतो, मॉम डॅड, तुम्हाला मला सांगावंसं वाटलं नाही? रविराज म्हणतो, यांनी तुम्हालासुद्धा सांगितलं नाही? तेव्हा सायली म्हणते, नाही, यांनी आम्हालासुद्धा अंधारात ठेवूनच हे करत होते, आम्हालासुद्धा हे मान्य नाही. तेव्हा कल्पना म्हणते, पण तुम्हाला कळलं कसं? तेव्हा अर्जुन, सायली म्हणतात, कळलं आम्हाला सगळं बरोबर कळतं तुम्ही काय करता इथे. मॉम डॅड, अहो मी तुम्हाला सांगितलं ना की ही मुलगी तशी नाही आहे, त्या लायकीची नाही आहे ही मुलगी. आता रविराजला राग येतो. रविराज म्हणतो, अर्जुन बा झालं, तू माझ्या मुलीचा अपमान करतोयस. तू तिच्याशी 2दा लग्न मोडलंस आणि आता तिचाच अपमान करतोय. बा झालं, प्रतिमा चल. असं म्हणून रविराज हा प्रियाच्या हाताला धरतो आणि प्रतिमाला घेऊन घरी येतो. तर आता प्रियाला खूपच राग आलेला असतो, कारण प्रतिमाने तिचं लग्न मोडलेलं असतं. तर आता प्रिया ही प्रतिमाचं काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.